श्रोत्यानो, आज आम्ही उत्पत्तीचे पुस्तक 13वा अध्याय 8व्या वचनापासून पुढच्या वचनांवर विचार करणार आहोत. जर आपणाजवळ जुना करार आहे तर अवश्य उघडा. उत्पत्तीचे पुस्तक 13वा अध्याय 8 आणि 9 वचने मी आपणाकरिता ह्यावेळेला वाचत आहे. अब्राम लोटास म्हणाला, हे पहा, माझ्या तुझ्यामध्ये आणि माझे गुराखे व तुझे गुराखे यांच्यामध्ये तंटा नसावा, कारण आपण भाऊबंद आहोत. सर्व देश तुला मोकळा नाही काय? तर मजपासून वेगळा हो. तू डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन, तू उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईन. श्रोत्यानो, तुम्हाला आठवतच असेल की जेव्हा देवाने अब्रामाला ऊर देश सोडून कनान देशात जाण्याचे पाचारण केले, तेव्हा त्याने त्याला असे सांगितले नव्हते की तू लोटाला आपल्या सोबत घेऊन जा. त्याने त्याला स्पष्ट सांगितले होते की तू आपले देश, आपले कुळ व आपल्या बापाच्या घरातून निघून जा. परंतु अब्रामाने आपल्यासोबत आपला पुतण्या लोट याला घेतले. जेव्हा परमेश्वर आम्हाला पाचारण करतो तेव्हा त्याची आज्ञा पाळण्यासाठी भावनांचे पाश तोडणे आवश्यक असते, कारण अशा वेळेस आम्ही आमच्या भावनांना प्राधान्य दिले की त्यातून अनेक गुंतागुंती निर्माण होतात. उदाहरणार्थ, देवाने त्याच्या वचनातून हे स्पष्ट केले आहे की विश्वासणाऱ्या व्यक्तीने केवळ विश्वासणाऱ्या व्यक्तीशीच विवाह करायला हवा. आता जर तुमचे आईवडील अविश्वासणारे आहेत आणि तुम्ही त्यांच्या पसंतीच्या अविश्वासणाऱ्या व्यक्तीशी विवाह करावा असा ते आग्रह करीत असतील, तर त्यांच्याविषयीच्या आपल्या भावनांना प्राधान्य देऊ नका. प्राधान्य देवाच्या आज्ञेला, त्याच्या वचनाला द्या, कारण त्यामध्येच देवाची तुमच्यासाठी असलेली परिपूर्ण इच्छा आहे. अविश्वासणाऱ्या व्यक्तीशी बिजोड होऊन आपले जीवन कष्टमय व दुःखी करून घेऊ नका. लोटाविषयी कदाचित अब्रामाला फार प्रेम असेल, पण आता तेच प्रेम त्याच्यासाठी पाश होऊन बसले होते. जर अगदी सुरुवातीलाच अब्रामाने त्याला जवळ घेऊन समजावले असते आणि आपल्यासोबत येऊ दिले नसते, तर आताचा हा कटू प्रसंग त्याच्यावर आला नसता. त्याला लोटास स्पष्ट सांगावे लागले की तू माझ्यापासून वेगळा हो. देवाची आज्ञा पाळताना भावनांच्या आहारी जाऊन चालत नाही. श्रोत्यानो, प्राधान्य केवळ देवाला व त्याच्या इच्छेला आम्ही द्यायला हवे, कारण तोच आमचा निर्माणकर्ता व सहाय्यकर्ता देव आहे. आता 13वा अध्याय 10 ते 12 ही वचने आम्हाला सांगतात. 13वा अध्याय 10 ते 12 वचने. तेव्हा लोटाने आपली दृष्टी फेकून यार्देनेचे सर्व खोरे पाहिले. तो तीत सर्वत्र भरपूर पाणी आहे असे त्याला दिसून आले. परमेश्वराने सदोम व गमोरा यांचा नाश केला त्यापूर्वी सोराकडचा सर्व प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा आणि मिसर देशासारखा होता. ही यार्देनेची सर्व तळवट लोटाने आपणासाठी पसंत केली व तो पूर्वेकडे प्रवास करू लागला. ते ह्याप्रमाणे एकमेकांपासून वेगळे झाले. अब्राम कनान देशात राहिला व लोट तळवटीच्या नगरातून राहिला, आणि मुक्काम करीत करीत त्याने आपला डेरा सदोमापाशी दिला. लोटाने आपले डोळे वर करून पाहिले तेव्हा त्याला यार्देनेचे सर्व मैदान आकर्षक वाटले, कारण तेथे पाणी भरपूर होते. आणि आपण वाचले की लोट सदोमापर्यंत आपला डेरा देत देत गेला. त्याने त्या आकर्षक प्रदेशात जशी वाटचाल केली तसे त्याला तो प्रदेश सदोमापर्यंत आकर्षक वाटला. श्रोत्यानो, माणसाचे पतन एकाएकी व अचानक कधीही होत नाही. ते हळूहळू पायरी पायरीने होते आणि त्याला काही काळ लागतो. तुम्ही आपल्या तंबूतून डोळे वर करून पहा, तुम्हाला समोरचे दृश्य आकर्षक वाटेल आणि तुम्ही सदोमाच्या दिशेने जाऊन तिकडेच तंबू ठोकाल. हीच ती पतनाची सुरुवात आहे. लोटाने आकर्षक हिरवागार सुपीक प्रदेश निवडला आणि त्या दिशेने त्याने वाटचाल केली. ही त्याच्या जीवनातली एक मोठी चूक होती. लोटामध्ये आपल्या काकाचा विश्वास आलेला आम्हाला दिसत नाही. अब्रामाच्या विश्वासाने प्रभावित होऊन त्याने काही निर्णय घेतले असे येथे तरी दिसत नाही. आणि त्याने भौतिक दृष्टिकोनातून विचार केला की यार्देनेच्या सर्व मैदानात भरपूर पाणी आहे. त्याने त्या प्रदेशातले लोक कसे आहेत, त्यांच्यामध्ये आपला निभाव लागेल का आणि आपण त्यांच्यासह शांतीने जगू शकू का, हा विचार केला नाही. त्या संदर्भात देवाचे वचन उत्पत्तीचे पुस्तक 13वा अध्याय आणि 13व्या वचनामध्ये आम्हाला सांगते, सदोमातील रहिवासी तर दुष्ट असून परमेश्वराविरुद्ध महापातके करणारे होते. लोटाने निसर्ग सौंदर्य व निसर्गातील विपुलता यांच्याकडे लोभी दृष्टीने लक्ष लावले
आणि आपल्या आत्मिक जीवनाचा विचार केला नाही. ज्या प्रदेशाकडे तो निघाला तेथील पुरुष दुष्ट व देवासमोर अतिशय पापी होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोटाचे व त्याच्या कुटुंबाचे काय झाले हे नंतर आपण पाहणार आहोत. आपण सध्या आपले लक्ष आता श्रोत्यानो अब्रामावर केंद्रित करूया. 13 अध्याय 14 वचन पहा. लोट अब्रामापासून वेगळा झाल्यावर परमेश्वर अब्रामाला म्हणाला, तू आहेस तेथून उत्तरेकडे, दक्षिणेकडे, पूर्वेकडे व पश्चिमेकडे दृष्टी लावून पहा. अब्रामापासून लोट वेगळा होईपर्यंत देवाने त्याला पुन्हा दर्शन दिले नाही. आणि मग तो म्हणाला, आता तू आपले डोळे वर कर आणि तू आहेस त्या ठिकाणापासून उत्तरेकडे, दक्षिणेकडे व पूर्वेकडे व पश्चिमेकडे पहा. ही सर्व भूमी यहोवा देव अब्रामाला देणार होता. आणि परमेश्वराने अब्रामाला व त्याच्यानंतर आलेल्या मूळ पुरुषांना वेळोवेळी दर्शन देऊन त्यांच्या देशाच्या सीमा त्यांना दाखवल्या. त्याने त्यांना त्यांच्या देशाविषयी नेमकी स्पष्ट कल्पना दिली. त्याने अब्राम व त्याच्या संतानांना देव केलेला देश एक विशिष्ट भूप्रदेश होता हे आम्ही विसरायला नको. आता आपण 15 आणि 16 वचने वाचूया. कारण जो हा सर्व देश तुला दिसत आहे तो तुला व तुझ्या संततीला मी कायमचा देईन. मी तुझी संतती पृथ्वीच्या रजकणांसारखी करेन. कोणाला पृथ्वीच्या रजकणांची गणना करिता आली तर तुझ्या संततीची गणना होईल. देवाने अब्रामाला त्याच्या देशाच्या सीमारेषा दाखवल्या आणि तो देश त्याला व त्याच्या संतानाला सर्वकालपर्यंत देईन असे स्पष्ट अभिवचन त्याने दिले. आणि या ठिकाणी अब्रामाच्या अगणित संततीविषयीचे अभिवचन देवाने त्याला पुन्हा एक वार सांगितले. 17 वचन. उठ, या देशाची लांबी रुंदी फिरून पहा, कारण तो मी तुला देणार आहे. आपल्याला श्रोत्यांनो उत्पत्तीतल्या पुढील वृत्तांतातून समजते की अब्रामाला केवळ एकच अभिवचनाद्वारे झालेला मुलगा इसाक होता आणि नंतर त्याच्या वंशजांनी पूर्ण इस्रायल देश व्यापला. मग त्याचे संतान पृथ्वीच्या मातीचे कण जसे मोजता येणार नाहीत तसे अगणित होतील असे कसे? ह्या वचनाची परिपूर्ती कशी झाली या प्रश्नाचे उत्तर आम्हाला पौलाने रोमकरास दिलेल्या पत्राच्या 4 अध्यायात वाचायला मिळते. आपल्याला माहीत आहे की अब्रामाची सुनतात झालेली नव्हती, म्हणजे त्याला कर्माच्याद्वारे न्याय ठरविण्यात आले नव्हते. या संदर्भात प्रेषित पौल काय म्हणतो ते आपण रोमकरास पत्र 4 अध्याय 9 वचनाच्या 2 भागापासून ते 12 वचनापर्यंत वाचूया. रोमकरास पत्र 4 अध्याय 9 वचनाचा 2 भाग ते 12 वचन. कारण आम्ही म्हणतो की अब्रामाकडे त्याचा विश्वास न्यायपण असा गणला गेला. तर मग तो कसा गणला गेला? तो सुनता झालेला असताना किंवा सुनता न झालेला असताना? सुनता झालेला असताना नाही, तर सुनता न झालेला असताना. आणि सुनता न झालेला असताना त्याचा जो विश्वास होता त्यावरून त्याला प्राप्त झालेल्या न्यायपणाचा शिक्का म्हणून सुनता ही खूण त्याला मिळाली. यासाठी की जे सुनता न झालेले आहेत तरी विश्वास ठेवतात त्या सर्वांचा त्याने बाप व्हावे, असे की त्यांच्याकडेही न्यायपण गणले जावे. आणि ज्यांची सुनता झाली आहे एवढेच नव्हे तर आपला बाप अब्राम याची सुनता झाली नसताना त्याचा जो विश्वास होता त्या विश्वासाला अनुसरून जे चालतात अशा सुनता झालेल्यांचाही त्याने बाप व्हावे. याचा अर्थ श्रोत्यांनो की जे यहुदी तर सुनता न झालेले आहेत आणि येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात ते सर्व अब्रामाचे संतान आहेत. आणि यहुद्यांपैकी म्हणजे सुनता झालेले ते शारीरिकरित्या त्याचे वंशज तर आहेतच, आणि त्याच्यापैकी जे विश्वासाला अनुसरून चालतात ते त्याचे वंशज आहेत. अशा सर्वांची श्रोत्यांनो कोणाला मोजदाद करता येणार नाही. कारण मंडळीच्या स्थापनेपूर्वीही अनेक यहुदी तर यहोवावर विश्वास ठेवणारे होते आणि 2000 वर्षापूर्वी मंडळीची स्थापना झाली. तेव्हापासून आतापर्यंत ख्रिस्तावर अब्रामासारखा विश्वास ठेवणारे यहुदी तर अगणित होऊन गेले. त्यांचा ख्रिस्ती विश्वासात समावेश आहे. अशा प्रकारे देवाने अब्रामाला जे अभिवचन अगणित संततीविषयी दिले त्याची पूर्तता होत आहे. आजही त्यांच्या संतानांच्या संख्येत प्रतिदिनी भर पडत आहे. ही गोष्ट मला वैयक्तिकरित्या फार धीर देणारी वाटते की परमेश्वराने त्याची सुंदर अभिवचने, जुन्या करारातली काही अभिवचने माझ्यासाठी व प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी दिलेली आहेत. उदाहरणार्थ
यशायाचे पुस्तक 41 अध्याय 8 आणि 9 वचने सांगतात. यशायाचे पुस्तक 41 अध्याय 8 आणि 9 वचने. परंतु तू, हे इस्रायला, माझ्या सेवका याकोबा, माझ्या निवडलेल्या, माझा मित्र अब्राम याच्या संताना, तुला मी पृथ्वीच्या सीमांपासून हाती धरून घेतले आणि तिच्या कोपऱ्यापासून तुला बोलावले आणि तुला म्हटले, तू माझा सेवक आहेस, तुला मी निवडले आहे आणि तुला टाकून दिले नाही. माझा मित्र अब्राम याच्या संताना हे संबोधन श्रोत्यानो किती सुंदर आहे. येशू ख्रिस्तावरील विश्वासामुळे आम्ही अब्रामासारखा विश्वास प्रकट करतो आणि त्याचे वारस बनतो. हा विशेष हक्क आमच्या श्रोत्यांपैकी अनेकांना मिळाला आहे. त्यांचा ख्रिस्तावरील विश्वास त्यांच्याकरिता न्यायीपण असा गणला गेला आहे. काय त्या विशेष लोकांपैकी आपण एक आहात? आता आपण 14व्या अध्यायाकडे वळत आहोत. या अध्यायात पहिल्या युद्धाची नोंद आहे. या युद्धामध्ये अब्रामाने लोटाची सुटका केली आणि याच अध्यायामध्ये पहिल्या याजकाची माहिती आम्हाला वाचायला मिळते. हा अध्याय उत्पत्तीच्या इतर अध्यायांपेक्षा वेगळा असला तरी एक फार महत्वाचा अध्याय आहे. 14वा अध्याय पहिली 2 वचने आता आपण वाचूया. शिनाराचा राजा अम्राफेल, एल्लासाराचा राजा अर्योक, एलामाचा राजा करदाला गोमर आणि गोईमाचा राजा तिदाल यांच्या वेळी असे झाले की त्यांनी सदोमाचा राजा बेरा, गमोराचा राजा बिरशा, अदमाचा राजा शिनाब, सबोयिमाचा राजा शमेबर आणि बेला म्हणजे सोर याचा राजा ह्यांच्याशी युद्ध केले. हा उतारा एक ऐतिहासिक नोंद आहे. त्यातील पहिल्या 11 वचनात आपण वाचतो की पूर्वेकडील राजे सदोम व गमोरा यांच्या राजांना पराभूत करतात. अनेक वर्षांपर्यंत पुरोगामी मताच्या अभ्यासकांनी हा उतारा स्वीकारला नाही, कारण येथे नोंदलेल्या राजांची नावे निधर्मी इतिहासात सापडत नाहीत आणि येथे नमूद केलेली कथा काहीशी हास्यास्पद आहे. परंतु आपणाला माहीत आहे का श्रोतांनो, की या राजांची नावे अजूनही अस्तित्वात असणाऱ्या स्मारकांवर व शिलालेखांवर नोंदलेली आहेत. वास्तविक अम्राफेल याला निधर्मी इतिहासात हमुराबी म्हणून ओळखल्या जाते. येथे नोंदलेला वृत्तांत फार महत्वाचा आहे. पवित्र शास्त्रात नोंदलेल्या युद्धांपैकी हे पहिले युद्ध आहे. कदाचित या आधीही युद्ध लढण्यात आली असतील, परंतु त्यांची नोंद आमच्याजवळ नाही. मला वाटतं मानवजातीने फार लवकर युद्धकला शिकली असावी. मानवजातीच्या दुसऱ्या पिढीतच म्हणजे हाबेल व काईनाच्या पिढीतच रक्तपात घडल्यावर माणसाने युद्धकला लवकर शिकावी हे नवलाचे नाही. पवित्र शास्त्रात हे युद्ध यासाठी नोंदलेले आहे की त्याचा संबंध अब्रामाशी आहे आणि या युद्धामध्ये अब्रामाचा पुतण्या लोट हा गुंतलेला होता. 14वा अध्याय 3 आणि 4 वचने पुढे आम्हाला सांगतात, हे सर्व एकजूट करून सिद्दीम खोऱ्यात गेले. हे खोरे म्हणजेच क्षार समुद्र. ते करदाला गोमर यांचे 12 वर्षे अंकित होते, पण 13व्या वर्षी ते त्याचवर उठले. पूर्वीचे राजे सदोम व गमोरा यांनी त्यांच्या विरुद्ध बंड केल्याने त्यांच्यावर चाल करून आले. स्पष्ट आहे की सदोम व गमोरा यांच्या राजांनी पूर्वी त्यांच्याशी युद्ध केले होते, परंतु पूर्वेकडच्या राजांनी या मैदानावरच्या शहरांना काबीज केले. आता मात्र या शहरांनी त्यांच्या विरुद्ध बंड केले. श्रोतांनो, 14व्या अध्यायाच्या 5 ते 11 या वचनांमध्ये जे राजे मृत समुद्राच्या खालच्या भागाकडे एकत्रित आले, त्या राजांवर पूर्वेकडच्या राजांनी कशी मात केली याचा वृत्तांत आम्हाला वाचायला मिळतो. तो आपण आपल्या पवित्र शास्त्रातून वाचू शकता. 14वा अध्याय 12वे वचन मी आपणाकरिता वाचत आहे. 14वा अध्याय 12वे वचन. आणि अब्रामाच्या भावाचा मुलगा लोट, जो सदोमात राहत होता, त्यालाही त्याच्या धनात सुद्धा त्यांनी घेतले आणि ते निघून गेले. आपणाला आठवतच असेल की लोटाने आपल्या चुलत्यापासून वेगळे होऊन यार्देनेचे भरपूर पाणी असलेले मैदान स्वतःसाठी निवडले आणि तो सदोमाकडे डेरा देत देत गेला. त्यानंतर आता आपण वाचले की पूर्वेकडील राजांनी लोटालाही आपल्यासोबत त्याच्या सर्व धनसंपत्तीसह कैद करून नेले. मला वाटतं स्वतःसाठी भरपूर पाणी असलेली व सुपीक जागा निवडणाऱ्या लोभी लोटाला ही चांगली शिक्षा होती. त्याने जे भौतिक धनसंपत्तीकडे लक्ष लावले त्याच्या बदल्यात आता त्याला कैद मिळाली होती. आपण
14वा अध्याय आणि 13व्या वचनामध्ये वाचतो. 14वा अध्याय 13वे वचन. तेथून पळून आलेल्या एका मनुष्याने जाऊन अब्राम इब्री याला हे वर्तमान सांगितले. त्यावेळी तो अश्कोल व आनेर यांचा भाऊ अमोरी मम्रे याच्या एलोन राईत राहत होता. हे अब्रामाच्या जुटीतले होते. या आधीच्या अध्यायात आपण वाचले की अब्राम हेब्रोनात मम्रे याच्या एलोन झाडापाशी येऊन राहिला. मम्रे म्हणजे समृद्धी आणि हेब्रोन म्हणजे संगती किंवा सहभागिता. अब्राम यावेळेस जी जागा समृद्ध होती व जेथे तो देवाच्या सहभागितेत राहू शकत होता अशा ठिकाणी राहत होता. हेच अब्रामाचे घर असावे, कारण नंतर त्याला येथेच पुरण्यात आले. आताच्या अध्यायात आपण वाचले श्रोत्यानो की लोटास बंदिवासात नेल्याची बातमी अब्रामाला कोणी येऊन सांगितली. जेव्हा पूर्वेकडच्या राजांनी आपल्या कैद्यांसोबत सदोम व गमोराचा प्रदेश सोडला तेव्हा ते मृत समुद्राच्या पश्चिम किनाऱ्यावरून पुढे उत्तरेकडे वळले आणि त्यांचे हे ठिकाण अब्राम राहत होता त्या ठिकाणापासून हेब्रोनपासून दूर नव्हते. आणि त्याचे राहण्याचे ठिकाण असे होते की तो मृत समुद्राच्या दिशेला होणारी सर्व हालचाल पाहू शकत होता. आणि म्हणून जेव्हा त्याला लोटाविषयीचा निरोप मिळाला तेव्हा तो उत्तरेकडे चाल करणाऱ्या शत्रूची सहज टेहळणी करू शकला. आपण वाचले की अश्कोलाचा भाऊ व आनेराचा भाऊ हे अब्रामाच्या पक्षातले होते. लक्षात घ्या की अब्रामाजवळ त्याच्यासोबत शत्रूविरुद्ध उभे राहू शकणारी माणसे होती आणि त्या काळामध्ये शत्रूच्या भयामुळे लोक एकजुटीने राहत असत. 14वा अध्याय 14वं वचन पहा. आपल्या भाऊबंदास पाडाव करून नेले हे अब्रामाने ऐकले तेव्हा आपल्या घरी जन्मलेले व लढाईच्या कामात कसलेले 318 दास घेऊन त्याने दानापर्यंत शत्रूंचा पाठलाग केला. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की अब्राम त्याच्या लोकांच्या मदतीकरिता जात आहे. हा वृत्तांत काहीसा धक्कादायक आहे. यावरून आम्हाला अब्रामाच्या मनुष्यबळाची व समृद्धीची कल्पना येते. अब्रामाजवळ किती दास असतील याची या वचनावरून आपण कल्पना करू शकतो. त्याच्या घरात जन्मलेल्यांपैकी लढाईत कसलेली अशी 318 माणसे त्याच्या पदरी होती. म्हणजे या लोकांव्यतिरिक्त त्याच्याजवळ आणखी पुष्कळ दास आणि दासी असावेत असे एकूण आम्हाला वाटते. अब्रामाचा गुराढोरांचा व मेंढरांचा व्यवसाय बराच मोठा होता. अब्रामाच्या युद्धासाठी कसलेल्या माणसांच्या साह्याने त्याने शत्रूंचा दानापर्यंत पाठलाग केला. 15वं वचन पहा. त्याने आपल्या दासांच्या टोळ्या करून त्याचवर रात्रीची चाल केली आणि त्यास मार देऊन दमिश्काच्या उत्तरेस होबापर्यंत त्यांचा पाठलाग केला. अब्रामाने उत्तरेकडे दूरवर म्हणजे दमिश्कापर्यंत त्यांचा पाठलाग केला. हे अंतर पुष्कळ मोठे होते. स्पष्ट आहे की त्याने त्याचे चाकर विभागले आणि त्यांचा पाठलाग करीत असताना एका चाकरांच्या समूहाने शत्रूवर मागून हल्ला चढवला आणि दुसरा समूह दुसरीकडून त्यांच्यावर चाल करून गेला. म्हणजे पहिल्या समूहाशी युद्ध करायला शत्रू सैन्य मागे वळले तेव्हा त्यांच्यावर दुसऱ्या समूहाने त्यांच्या मागून हल्ला केला. अब्राम त्यांना पांगवू शकला जेणेकरून ते आपली लूट व आपले कैदी मागे सोडून पळून गेले. 16वं वचन पहा. त्याने सगळी मालमत्ता माघारी आणली. त्याप्रमाणेच आपला भाऊबंद लोट त्याची मालमत्ता स्त्रिया व लोक माघारे आणले. पूर्वेकडील राजांनी बायकांना आणि इतर लोकांना आपले गुलाम बनवून आपल्यासोबत नेले होते. त्यांचीही सुटका अब्रामामुळे झाली आणि अब्रामाने हे युद्ध आपला भाऊबंद लोट याची सुटका करण्यासाठी केले. याच कारणासाठी श्रोत्यानो या ठिकाणी या युद्धाचा उल्लेख आहे. अब्रामाच्या जीवनाचा हा एक भाग असल्याने तो आमच्यासाठी महत्वाचा आहे. आता 17वं वचन. कदारला गोमर आणि त्याच्याबरोबरचे राजे यास मारून तो माघारी येत असता त्याला भेटावयास सदोमाचा राजा शावेखिंड म्हणजे राजखिंड येथवर सामोरा गेला. सदोमाचा राजा अब्रामाला भेटायला बाहेर आला आणि नंतर आणखी एक व्यक्ती अब्रामाला भेटायला आली. ते एक चांगलेच झाले, कारण सदोमाचा राजा अब्रामासमोर एक मोठा मोह ठेवणार होता. वाचूया श्रोत्यानो 18 आणि 19 वचने. आणि शालेमाचा राजा मल्कीसदेक भाकर व द्राक्षरस घेऊन त्यास सामोर आला. हा परात्पर देवाचा याजक होता. त्याने त्याला येण्याप्रमाणे आशीर्वाद दिला.
आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी जो परात्पर देव तो अब्रामाला आशीर्वाद देव. या वृत्तांतावरून कोणालाही प्रश्न पडेल की हा मल्कीसदेक कोण होता, तो कोठून आला. तो अचानक अब्रामासमोर द्राक्षरस व भाकर घेऊन आला आणि त्याला आशीर्वाद दिला आणि मग तो या वृत्तांतातून नाहीसा होतो. तो कोठे जातो आणि त्याचे काय काम आहे याचा काहीही तपशील देण्यात आलेला नाही. मल्कीसदेक हा शालेमाचा राजा होता आणि तो परात्पर देवाचा याजक होता. एवढे आम्हाला त्याच्याविषयी माहिती आहे. परंतु श्रोतांनो, प्रश्न हा आहे की त्याला परात्पर देवाची माहिती कोठून मिळाली. मला वाटतं की परात्पर देवाने स्वतःला आपल्या निर्मितीतून प्रगट केले आहे. त्या प्रगटीकरणातूनच मल्कीसदेकाची त्याच्याशी ओळख झाली असावी. कारण त्या प्रगटीकरणाबाबत प्रेषित पौल रोमकरास पत्र 1 लिहितो, कारण देवाविषयी जे मनुष्यांना समजते ते त्यांच्यामध्ये प्रगट झालेले आहे, कारण ते देवाने त्यांना प्रगट केले आहे. एलोहिम हा परात्पर देव आहे. तो आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता आहे आणि दुसऱ्या शब्दांमध्ये तो जिवंत व खरा देव आहे. आणि ह्याच देवाची आमची भेट फक्त प्रभू येशू ख्रिस्ताद्वारेच होऊ शकते. प्रभू येशू ख्रिस्त आज आपणातील प्रत्येकाला आमंत्रित करीत आहे की आपण त्याच्याजवळ यावे आणि ह्या जिवंत देवाशी आपले नाते स्थापित करून घ्यावे. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ.